राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. आजचा पॉडकास्ट हा खास आहे कारण ज्येष्ठ साहित्यिक, राजहंसी लेखक, पानिपतकार विश्वास पाटील यांची साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. राजहंस परिवारातर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन. या निमित्तानं त्यांच्या लस्ट फॉर लालबाग या दीर्घ कादंबरीतील एका प्रसंगाचं अभिवाचन सादर करतायत अभिनेते नचिकेत देवस्थळी. तर लालबाग परळ गिरणगावात घडणाऱ्या या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेतील काही खास आठवणी सांगतायत राजहंस प्रकाशनाचे संचालक संपादक डॉक्टर सदानंद बोरसे. राजहंस प्रकाशनाच्या इंद्रधनुषी साहित्य योजनेअंतर्गत विश्वास पाटील यांच्या सर्व कलाकृती सध्या 25% सवलतीमध्ये उपलब्ध आहेत. या कादंबरीचं कथानक तिच्या नावाप्रमाणेच घडतं मुंबईत, लालबाग, परळ आणि गिरण गावात. या कादंबरीच्या लेखकानं मुंबईत लहानाचं मोठं होताना गिरणी संप आणि त्यातून ओढवलेली भयानक बेकारी अनुभवलेली. तर पुढे या महानगराचा जिल्हाधिकारी या नात्यानं काम करताना त्यांना भेटलेली सुष्ट आणि दुष्ट व्यक्तिरेखांची मांदियाळीही या दीर्घ कलाकृतीत भिडते. मुंबईतून नियोजनबद्धरित्या हद्दपार केल्या गेलेल्या मराठमोळ्या श्रमसंस्कृतीचा आखोदेखा हाल म्हणजे लस्ट फॉर लालबाग. या पुस्तकातला निवडक भाग आता आपण ऐकणार आहोत नचिकेत देवस्थळी यांच्या आवाजात. असाच एके सायंकाळी चाळीच्या चौकात बाजेवर खाली मुंडी घालून तो बसलेला. जाल्याभाईचा मूड बघून बाकी सारीही चेहरे पाडून पडून होते. ना व्यायाम, ना कुस्ती, ना ओठाला साधी थंडाई. इतक्यात बाहेरच्या दिंडी दरवाज्यातून कॉर्पोरेटर जैतापूरकरची तरुण पोर दिव्या धावत धावत आत आली. ती सरळ खाली मान घालून मुसूमुसू रडत जाल्याच्या पुढे उभी राहिली. तिच्या सोबतच्या 3 मैत्रिणी घाबरून गेलेल्या. काय झालं ग दिव्या? जाल्यानं विचारलं. दिव्या काहीही बोलेना. आता ती मोठमोठ्यानं हुंदके देत रडू लागली. तिच्या मैत्रिणी चिवचिवल्या, ए दिव्या, सांग की काय घाबरतेस? दादा, मी वरळी नाक्यावरून क्लास करून इकडं आपल्या चाळीकडं यायला निघालेली, तेव्हा एक मोटार मला खेटूनच उभी राहिली. त्यातल्या एका मुच्छड भामट्यानं मला विचारलं, काय ग, तू कॉर्पोरेटर जैतापूरकरची कुडी ना, उफराट्या चाळीतली? मी म्हटलं होय. तर तो मला फिदी हसत म्हणतो कसा, तुझ्या बाला आणि जाल्या दादाला सांग, एक नवी चादर आणि उशी आणून ठेवा. 2 दिवसात मी तुझ्या चाळीत येणार आहे. आपण दोघं बिना लग्नाचा हनीमून साजरा करूया, तोही चाळीच्या चौकात 4 पाईवर. कोण कोण होता तो कोंबडीचा? कोण होता तो कोंबडीचा? जाल्या गरजला. तू नाहीटा, डोंगरीत राहणारा, पुन्हा पुन्हा तुझं नाव घेत होता. म्हटलं जाल्याला सांग, अजून तुमच्या चाळीत कोणाच्या नथी तोडायच्या असतील तर पोरी तयार ठेवा, मी येणार म्हणजे येणारच. बास बास असं ओरडत जाल्या उठला. त्यानं उठता उठता एका हातानं बुडाखालची 4 पाई उचलली. छाती इतकी उचलून पुन्हा तशीच रागानं खाली आपटली. नथूच्या त्या निरोपानं पुरी उफराटी चाळ सैर भैर झाली. सर्वांच्या मेंदूंचे नट नि बोल्ट ढिले झाले. जाल्यानं भोवतीनं बसलेल्या आपल्या पोरांना जवळ बोलावलं. रागानं त्यांच्या गालफटात मारल्या, दंडावर ठोसे लगावले. चिडलेल्या जाल्याला मध्येच हुंदकेही फुटले होते. ज्यांना मारलं त्यांनाच पुन्हा आपल्या छातीसोबत त्यानं कवटाळलं. तो एकीकडे संतापानं दात चावत होता, त्याचवेळी सहकाऱ्यांना डोस देता देता त्यांच्या गळ्यात पडून रडत होता. दिव्याच्या घरचे लोक घाबरलेले. नारीच्या इज्जतीसाठी धाव घेणाऱ्या उफराट्या चाळीवर असं संकट यावं?
खोलीतून जाल्याची माय बायजा पाय आपटत बाहेर आली. ती तर बर्नर फुटलेल्या स्टोव्हसारखी भडकून गेली होती. उफराट्या चाळीत फुकटचं खाऊन डुकरासारख्या मजबूत माजलेल्या पैलवान पोरांकडे पाहत तिनं हातवारे केले. त्या साऱ्या गँगला डिवचत बायजा त्वेषानं गरजली, मेल्यांनो, नुसतं बोकडाचं मटण चापता, शिस भरभरून दारू पिता, कशासाठी बॉडी कमवता रे होलग्यांनो? या वस्तारा घ्या आणि भादरा तुमच्या वाटावरच्या मिश्या. नेसा पातळ लुगडी आणि जा पल्ला फाकलंड रोडला. पडा तिथे जाऊन हेजाड्यान खाली. जाल्या बराच वेळ तिथं तसाच बसून राहिला. अशा गुन्ह्यासाठी पोलिसात तक्रार म्हणजे शुद्ध गांडूगिरी ठरली असती. त्या चाळीच्या कोपऱ्यातून खोली अडून दबक्या आवाजातले स्त्रियांचे कुचकट टोमणे ऐकू येऊ लागले. बाई, झालं ते वाईटच म्हणायचं. बिचारा जाल्याबाई तरी काय करणार? त्या बच्चूच्या एरियात जाणं सोपं आहे का? जाल्यानं तात्काळ न्हावी बोलवला. तिथे उघड्यावरच आपल्या मिशा भादरायला सुरुवात केली. न्हावी घाबरून गेलेला. बिना मिशांच्या बाईला आजवर कोणी बघितलाही नव्हता. बायजाबाई बावरली. तिनं खोलीतून तोंड बाहेर काढलं. तिला ऐकू जाईल अशा उंच सुरात जाल्या बोलला, त्या फेंचोद नथू नायटेला खापरला नाही तर पुन्हा वाटावर मिशा दिसणार नाहीत. पोरं जमली. रात्र वाढली. हत्यारं गोळा झाली. गावठी कट्टे, पिस्तुलं, राक्षसांच्या हातात शोभावेत असे चॉपर. पोरं कशीबशी जेवली. रात्रीचे 10 वाजले. जाल्या चाळीबाहेर आला. त्यानं आपल्या इम्पोर्टेड गाडीवर लाथ मारली. ड्रायव्हरला बाजूला हटायचा आदेश दिला. एका पाठोपाठ एक अशा 5 भाड्याच्या टॅक्स्या येऊन चाळीसमोर उभ्या राहिल्या. रात्रीचे 11:15 झाले. जाल्यानं हातातला चॉपर नाचवला. आपल्या पोरांकडे बेदरकार नजर टाकत त्यानं डरकाळी फोडली. जय एकविरा, जय एकविरा, चला काटू बकरा. बाकीचे जोले मोठ्यानं ओरडले. मध्यान्ह रात्र उलटून गेलेली. डोंगरीच्या मधला तो बाजाराचा रस्ता जागाच होता. जिकडे पहावं तिकडे बदलती रोषणाई, नेहमीसारखा चमचमाट. दिवसापेक्षा रात्रीच गजबजायचा तो रस्ता. त्या रस्त्यातून माणसांची गर्दी ओलांडत टॅक्स्या पुढे सरकू लागल्या. अजमेरच्या उरसासारखी गर्दी. जितके फुटपाथवर त्यापेक्षा अधिक रस्त्यावर. तिथली एवढीशी पोरंही मुलखाची भांडखोर. तिथली भटकी कुत्रीच नव्हे तर गरीब शेळ्याही वरचढ. थोडा धक्का लागताच शिंग उभारून टकरीच्या पावित्र्यात पुढे धावून येणार आहे. अशा वस्तीत राडा करायला जाला निघालेला. साला आमच्या चाळीत घुसून आमच्या पोरींच्या बिस्तरात घुसायची भाषा. आम्ही जिथं असताना साला इज्जतीचा पोरा सांडगा झालाय. तो स्वतःशीच बडबडत होता. ताफा एकदाचा त्या जुनाट जरीवाल्या मॅन्शनच्या दारात थडकला. जाल्याची पोरं माकडासारखी उड्या मारत जुना जिना चढली. 4थ्या मजल्यावर नथू छपरी पलंगावर डाराडूर झोपलेला. त्याच्या डाव्या हाताला एक बेगम आणि उजव्या बाजूला दुसरी बेगम. वर दुलई. फुलांच्या पाकळ्यांना आड सुरक्षित बसलेल्या भुंग्यासारखा नथू निवांत होता. पोरांनी पांघरुणाबरोबर तशीच त्याची गुंडाळी केली. त्याला बाहेर पडायची संधी न देता तसाच मोळीसारखा बांधून खाली रस्त्यावर आणला. उचलून पुन्हा वरून खाली आपटला. त्याच्या बेगमा केकाटत होत्या. जाल्याच्या पोरांनी त्याला दोन्ही बाजूनं जाम पकडला. कोंबडीची मान छाटण्यापूर्वी तिचे दोन्ही पंख पायाखाली धरून दाबावेत तसा आवळला. घळईत अडकलेला कोल्हा जीवघेणा ओरडावा तसा नथू तळमळला. दुतर्फाच्या बाल्कनी बीवी बच्चांनी भरून गेलेल्या. अनेक महिला तोंडावरचे बुरखे बाजूला फेकून खालचं धक्कादायक दृश्य पाहत होत्या. जाल्यानं गुप्तीचं पातं हाती धरलं. नथूची पॅन्ट झटकन खाली ओढली आणि त्याचं लिंग जोरानं खेचलं. तसा नथू कळवळला, हागला, मुतला.
त्याचं लिंग झटकन छाटलं गेलं, द्राक्षाच्या घडासारखं. मृत नथूचा मुर्दा तसाच रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला, पंचनाम्याची वाट पाहत. जाल्याची गँग विजयी आरडाओरडा करत तेथून सुसाट वेगानं बाहेर पडली. वरळीच्या दांड्यावर भल्या पहाटे टॅक्स्या थांबल्या. जाल्यानं आपल्या हातचा तो निर्जीव गिळगिळा रक्ताळलेला अवयव सर्वांसमक्ष वरळीच्या समुद्रात फेकून दिला. रात्रीच्या त्या राड्यानं अर्धी मुंबई हादरून गेली होती. बच्चू पापडेच्या डोंगरीच्या बालेकिल्ल्यावर असा धाडसी हमला करायची हिंमत आजवर कोणीच दाखवली नव्हती. गँगवॉरचा भडका, नथू नायट्याचा गेम वाजला, असे मोठे मथळे वर्तमानपत्रांनी छापले होते. एकीकडे जाल्या कोळ्याच्या धाडसाचं कौतुक होत होतं, त्याचवेळी बच्चू पापडेसारखा अदृश्य गँगस्टर कोणता पलटवार करणार इकडेही अनेकांचं बारीक लक्ष होतं. अनेकांच्या मते जाल्या कोळीला असा अचाट धाडस करण्याची गरज नव्हती. त्यानं बच्चू पापडेचा उजवा हात काटला होता. स्वतःहून गंधकाच्या कोठराच्या तोंडी शेकोटी पेटवण्याचा प्रमाद केला होता. काही दिवस असेच गेले. प्रसंग घडून गेला. त्याची वात विजल्यासारखं झालं. पण ज्यांनी वरदभाय आणि करीमलालाच्या दिवसांपासूनचा जमाना बघितला होता, अशा निवृत्ती शेठ सारख्या जाणकारांना वेगळाच वास लागत होता. विस्तीर्ण दर्याच्या जलपृष्ठावर कुठेतरी तेलाचा हलकासा तवंग दिसतो, पण तीक्ष्ण नजरेच्या चाच्यांना आणि मुरब्बी खलाशांना बरोबर समजतं, मामला मोठा गंभीर आहे. आसपास एखादं जहाज बुडालंय. चढावडीत आणि ईर्षेच्या फेऱ्यात घोटाळे घडतायत. गिरण्यांच्या सौद्यांची गलबतं अशाच स्वार्थी गाळात रुतल्याची खबर एव्हाना अनेकांच्या कानापर्यंत जाऊन पोचली होती. पुढे काय घडणार या भीतीनं गल्लीतल्या गांडुळी गुंडापासून बड्या बड्या भाई लोकांचा श्वास कोंडला होता. पानिपतकार विश्वास पाटील यांची मुंबई महानगराचे जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि ते काम करताना त्यांच्या पुढे या महानगरातील एक वेगळाच कालखंड साकार झाला. त्या कालखंडाशी संबंधित गिरणी संप, लिबरलायझेशनमुळे ओढवलेली भयानक बेकारी, फसव्या निवृत्तीची गाजरं अशा अनेक तडाख्यांनी गिरणगावला झोडपून काढलेलं त्यांनी पाहिलं. अंगावरच्या कैक भळबळत्या जखमा बांधत नेटानं उभा राहणारा कामगार वर्ग त्यांना भेटला आणि या साऱ्या मंथनातून साकार झाली त्यांची कादंबरी लस्ट फॉर लालबाग. या कादंबरीची संहिता जेव्हा राजहंस प्रकाशनाकडे आली त्यावेळेला एक कल्पना अशी की या कादंबरीसाठी त्या संहितेच्या जोडीलाच आतमध्ये रेखाचित्रांच्या स्वरूपात काही प्रसंग हे जर जिवंत करता आले तर त्या कादंबरीची शोभा ही अधिकच वाढणार आहे. त्यानुसार या कादंबरीचे मुखपृष्ठकार आणि अंतर्गत सजावट करणारे सुप्रसिद्ध चित्रकार अनवर हुसेन यांच्याशी या कल्पनेबाबत बोलणं झालं. त्यावेळी अनवर हुसेन यांनी ही कल्पना उचलून धरली आणि त्यांनी मागणी केली की या कादंबरीचे प्रसंग ज्या ठिकाणी घडत आहेत त्या ठिकाणांची काही छायाचित्र अशी जर आपल्याला मिळाली तर ते मला ही रेखाचित्र साकार करताना अधिक उपयोगी पडेल. त्याबद्दलचं बोलणं हे विश्वासरावांशी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की या कादंबरीतील अनेक प्रसंगांची स्थळं ही मी नुसती पाहिलेली नाहीयेत, तर यातल्या कित्येक स्थळांच्या इथे माझ्या आयुष्यातील कितीतरी कालखंड मी घालवलेला आहे, माझा तिथे प्रदीर्घ वावर झालेला आहे. आणि मग विश्वासरावांच्या बरोबरच या कादंबरीतील कितीतरी स्थळांना मी या कादंबरीचा संपादक या नात्याने भेट दिली. या स्थळांना मग त्याच्यात बुलडोझरच्या तडाख्यातून बचावलेली 6 नंबरची चाळ असो किंवा पिवळी चाळ असो, एकेकाळी अतिशय जोरात खडखडाट ऐकू येत असलेल्या पण आता मात्र स्मशान शांतता निर्माण झालेल्या कितीतरी गिरण्या असोत, मुंबईतील कितीतरी रस्ते जे केवळ स्थळं नाही आहेत तर अनेक प्रसंगांना पोटात घेणारी
जणू काही रंगमंचीय व्यवस्थाच आहे अशी ठिकाणं असोत. अशा कितीतरी ठिकाणांना विश्वासरावांबरोबर मी भेट दिली आणि त्यांच्याबरोबर ती ठिकाणं पाहणं, त्यांच्या तोंडून त्या ठिकाणांचं वर्णन ऐकणं, कादंबरीमधील त्या ठिकाणांचा संदर्भ, त्या ठिकाणांचं वर्णन, त्या ठिकाणांचं महत्त्व हे प्रत्यक्ष कादंबरीकाराच्या तोंडून ऐकणं हा एक विलक्षण रोमांचकारी अनुभव होता. पण त्याचबरोबर तो पोटात एक खूप मोठा खड्डा आणणाराही होता. याचं कारण ही कादंबरी म्हणजे तुमच्या आमच्या डोळ्यासमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या आणि त्यांच्या श्रमसंस्कृतीच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा आहे.